नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे की पत्नीला मेंटेनन्स कधी नाकारू शकतो किंवा पत्नी कधी अपात्र होऊ शकते किंवा वाईफ इज नॉट एंटायटल फॉर द मेंटेनन्स किंवा पत्नीला मेंटेनन्स कधी द्यायची गरज नाही किंवा अशा कोणते ग्राउंड्स आहेत की त्याच्यामुळं पती तिला नाकारू शकतो की मी हिला मेंटेनन्स देणार नाही. तर याच्यामध्ये जो मेंटेनन्स आहे तर CRPCच्या 125 प्रमाणे आहे. आता BNSSमध्ये 144 प्रमाणे मेंटेनन्स दिला जातो. परंतु आता पत्नी जर ॲडल्ट्री करत असेल किंवा व्यभिचार करत असेल तर आता ॲडल्ट्री हा जो होता IPC प्रमाणे तो गुन्हा होता. परंतु आता BNS प्रमाणे त्याच्या भारतीय न्यायसंहितेप्रमाणे आता ॲडल्ट्री हा ऑफेन्स राहिलेला नाही आहे. परंतु हिंदू मॅरेज ॲक्ट आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट याच्याप्रमाणे ॲडल्ट्री हा एक ग्राउंड आहे डायव्होर्स घेण्यासाठी. म्हणून ॲडल्ट्री जर पत्नी करत असेल तर तो कोर्टात असं सांगेल की ही व्यभिचारी आहे आणि मी हिला मेंटेनन्स देणार नाही. आता नेक्स्ट ग्राउंड कुठला आहे तर तो मॅरेज जर व्हॅलिडच नसेल की काही कारणास्तव ती मेंटली रिटायर्डेड असेल की डिसेबल आहे, तिला कुठला आजार आहे किंवा तिचं जे मॅरेज झालं आहे ते व्हॉइड मॅरेज आहे, बेसिकलीच ते व्हॉइड असेल आणि त्याची कंटिन्युटी नसेल तरी तो पती सांगेल की मी काही याला मेंटेनन्स देणार नाही. आता नेक्स्ट काय आहे तर समजा पत्नीने ती वेगळी राहते आणि तिने सेकंड मॅरेज करून घेतला तरीसुद्धा पती मेंटेनन्स देण्यासाठी ॲटोमॅटिकलीच त्याला मेंटेनन्स द्यायची जबाबदारी येत नाही, कारण त्याने सेकंड सोर्स सोडलेला आहे तिच्या नवऱ्यानं दुसरा लग्न करून, म्हणजे तिथं त्याचं मेंटेनन्सची जबाबदारी राहत नाही. त्याच्या पुढं समजा पत्नीनी वेगळी राहते आणि मेंटेनन्स मागते, परंतु तिला सॅलरी चांगली आहे की नवऱ्यापेक्षाही तिला चांगली आहे किंवा तिला इन्कम जो सोर्स आहे ती तिची इंडिपेंडंटली तिला उदरनिर्वाह करू शकते. तर ह्याची जरी तिला इन्कम स्लिप जर कोर्टात दिली तरीसुद्धा कोर्ट त्याला ॲग्री होतं की पतीने मेंटेनन्स नाही दिला तरी चालेल, कारण ती तिचा उदरनिर्वाह करू शकते. आता पुढचा ग्राउंड आहे की कोणत्याही कारणाशिवाय तर पत्नी वेगळी राहते, त्याला कुठलंच कारण नाही तरीसुद्धा, आणि तो म्हणतो की जर राहायला ये तो स्वतःहून जात नाही आणि ती तिचं कितीतरी दिवसापासून आईवडिलांच्याकडे राहते तरी तो सांगेल की तिचं सगळं व्यवस्थित चालू आहे तरी मी मेंटेनन्स काही देणार नाही. आता याच्या पुढचा ग्राउंड काय आहे तर डेझर्शन म्हणजे बऱ्याच कालावधीपासून ते विनाकारण दोघांच्यात कुठलेही वाद नाहीत पण पत्नी त्याच्याकडे राहायलाच येत नाही, तर डेझर्शन हा एक ग्राउंड आहे आणि तो सांगेल की आमच्यात कुठल्याही प्रकारची भांडणं आहेत पण ती स्वतःहूनच वेगळी राहते तरी तो म्हणेल की मी मेंटेनन्स नाही देणार, म्हणजे जबाबदारी येऊ शकत नाही. आता त्याच्या पुढचा ग्राउंड आहे की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्ससाठी अर्ज केला आहे कोर्टात आणि कोर्टाने जर डिक्री दिली की तुम्ही रेस्टिट्यूशनसाठी परत जा, म्हणजे परत तुम्ही नवऱ्याच्याकडं राहायला जा, अशी डिक्री पास झालेली असेल तर पत्नीला नवऱ्याकडं राहायला जावं लागेल. तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा पती मेंटेनन्स द्यायला जबाबदार नाही. आता त्याच्या पुढचा जो ग्राउंड आहे तो की जर पत्नीच्या चुकीमुळे समजा डायव्होर्स घेतलेला आहे आणि तो तिने मान्य पण केला असेल तरी तो म्हणेल की तिच्या प्रॉब्लेममुळे मी काही तिला आता डायव्होर्स देणार नाही. अशा प्रकारे हे 8 ग्राउंड्स आहेत की ज्याच्यामुळं पत्नीला मेंटेनन्ससाठी ती पात्र होत नाही आणि नवराही मेंटेनन्ससाठी नाकारू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.